तेव्हा शब्दज्ञान आणि अनुभवी ज्ञान त्यात असा फरक पडतो. जिव्हाळा, आपुलकी, प्रेम, आकर्षण या सगळ्या गोष्टी त्यात निर्माण होतात. पुढे बर म्हणून हरिभजन केले असता म्हणून नलगेचे ज्ञान. पुढे करणे अनुष्ठान, करण्यानुष्ठान. मग काय करायचं? नित्य ते भजन असेल. कारण भजन केल्यानंतर, खरंच भजन केलं तर अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते. म्हणून मी असं म्हणतो की जो अंतःकरण निग्रह योग्यालाही असाध्य होतो तो भगवंताच्या भजनामध्ये सहज होतो. म्हणून सांगतात योगियाच्या ध्यानी जाताना तुळशी तो आम्हा पासे मागे पुढे. कारण भजनामध्ये चित्तवृत्ती परमात्माकार सहज होते, वृत्ती स्थिर होते. अस्थिर मनान भजन केलं तरच ते खरं भजन असते. म्हणजे पिकलिया फळ गळे गोड रस, ते जे होय तोष जीव मात्रा. फळ पिकलं की त्या रसाची गोडी अलग असते. आणि आंबा कच्चा असला, कार्पेट टाकून पिकवला तर त्याची गोडी अलग असते. का नाही? म्हणून पट्टी लावून पिकवलेले केळं त्याची गोडी अलग, आणि कार्पेट टाकून पिकवलेले फळ ते अलग, असा फरक पडतो. अर्थात अंतःकरण स्थिर झाल्यानंतर जो ज्ञानाचा साक्षात्कार होतो तो निराळा. आणि पुस्तकात पाठवून केलेला साक्षात्कार निराळा. म्हणून आमचं म्हणणं आहे की कुठेच अडकलं जायची गरज नाही. मग काय करायचं? आईचं बैसवणी आवडी आनंद काढा बाबा. ईश्वराच्या प्रसादाने मिळणारं ज्ञान एक लोकोत्तर, एक विलक्षण अनुभूती गुण संपन्न अशा स्वरूपात असते. पुढे म्हणून असं ज्ञान हे हरिकृपा, आपलं हरिकृपा झाल्यानंतर मिळते. आणि दुसरं म्हणजे श्री गुरूंची प्रसन्नता, म्हणजे आपल्याला ते ब्रह्मविद्येचा उपदेश करतात. आणि असा उपदेश म्हणजे आपल्याला कोणत्या वारीला जायची गरज नाही, ना कुठेही जायची गरज नाही. तो भगवंतच आपल्या घरी येतो जर आपण त्याचं एक अनुष्ठान केलं तर नित्य नियमाने. जसं की सावता महाराज कुठे जात नव्हते, कुठे पंढरपूरच्या वारीला जात नव्हते, सोबत त्यांच्या घरी आहे वारी करत. आणि खरा भक्त कोणता? मग ज्याची वारी जो सावता महाराज खरा भक्त, ज्याची वारी देव करतो तो खरा भक्त. मीची करी वाला बेरायचा ज्ञानी आहे. ज्ञानेश्वर मला सांग, मी ज्याच्यावर प्रेम करतो तो खरा भक्त. तुकाराम मला सांगतात देव वसे चित्ती त्याची घडावे संगती. ज्याच्या चित्तात देव आहे त्याची संगत करायची. नाहम वेदे न तपसा न दाने न चेतेया शक्य देव मिळवरी मनी तोवरी मोह नाही फिटला. हे कोणाचं म्हणणं आहे? कोणाचं म्हणणं आहे? जगी शुक एक भला त्याने संसार जिंकला. नित्य सवळे ते कृष्ण नाम सदा वाचे. जगामध्ये भला माणूस तो कोणता? ज्यानं संसार जिंकला. ज्याला संसारानं खाऊन टाकलं तो भला नाही, तो बुरा माणूस. एकदा साखरेमानच्या आश्रमात जगन्नाथपुरीचे शंकराचार्य आले. ते सांगत किंवा आपल्या घरी महाराज आले म्हणजे एका माणसानं त्याला लाडू खायला केले. मग लाडू खाणं काही चुकीची गोष्ट नाही, पण लाडून जरी याला खाल्लं तर लड्डूने साधू खाली यावं. याचा अर्थ काय आहे की त्या लाडू खाल्ल्यानंतर त्याच्या मनामध्ये जो आस्वाद निर्माण झाला तो आस्वाद सांगतो की लाडवाने याला खाऊ टाक. काय नाही खाओ या सिनेत का लाडू आता. याचा अर्थ काय की लाडवाने याला खाऊ टाक. पुढे म्हणून सुक्षेत्री जाऊन नलगे घेणे ज्ञान. नित्य ते भजन श्रीहरीचे.
भगवान म्हणे गूढ हेचे ज्ञान देणे पाषाण तरले ती गाढ श्रद्धा ज्याची असे विठोवरी याचे कृपा करी पांडुरंग वाचा नित्य अखंडित सदा सर्व काळ हरिभजन केले असता नित्य म्हणजे दररोज अखंडित म्हणजे खंड पडून न देता कसं आहे सर्व काळ मग सकाळ संध्याकाळ दुपार भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ आसक्ते हे रामतः काले नयेत वेदांत चिंतया काय सांगतात आसक्ते म्हणजे जागर झाल्यापासून झोपेपर्यंत जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हे जे जे हरिभजन करणं आहे त्याचं नाव आहे अखंडित सदा सर्व काळ किती 8 प्रहर 18 काळ काय 24 तास हे जे करणं आहे त्याचं नाव आहे अखंडित कसं आहे असं लिहिलंय केली वदनी जैसी ब्रह्मशाळा किंवा नित्यनाम घोष दयाचे मंदिरी तेथे काशीपुरी तीर्थक्षेत्र काय सांगितलं हे एकनाथ महाराज नित्यनाम घोष जयाचे मंदिर